शुभम खैरनारच्या संपर्कात असणाऱ्यांचा आता तपास केला जाणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात शुभम खैरनार सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे। शुभम खैरनारशी संपर्क साधणाऱ्यांचा तपास सुरू करण्यात आलाय। प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियातून संपर्क साधणारे आता रडारवर आहेत। खैरनारच्या घर ऑफिस जवळच्या सीसीटीव्ही फुटेजचा देखील तपास केला जाणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, खरं तर आता या खैरनारशी प्रत्यक्ष संपर्क साधणारे आणि सोशल मीडियावरून सुद्धा संपर्क साधणारे रडारवर असल्याचं दिसतंय। तपास कशा पद्धतीने सुरू आहे? कल्याणी, या नेट पेपर फुटी प्रकरणी नाशिकसह देशातील वेगवेगळ्या भागातील काही लोकांना सीबीआयने अटक केलेली आहे। नाशिकमधून शुभम खैरनारला काही दिवसांपूर्वी हे पोलिसांनी अटक केलेली होती आणि त्यानंतर या संपूर्ण या प्रकरणाचा जो तपास आहे तो सीबीआय कडून केला जातोय। आता शुभम खैरनारच्या संपर्कात असलेले अनेक लोकांची जी आहे ते चौकशी केली जाणार आहे, अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। जे शुभम खैरनार सोबत ते संपर्कात होते किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होते, अशा सगळ्या लोकांची जी आहे ती चौकशी केली जाणार आहे आणि अनेक महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत या तपासातून समोर येतील अशा पद्धतीचं माहिती मिळते। आणि त्याच पद्धतीने शुभम खैरनारचं जे ऑफिस आहे नाशिक मधलं किंवा घर आहे, इथलं संपूर्ण जे आहे ते सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून देखील सीबीआय आता चौकशी करणार आहे। या सगळ्या पेपर फुटीनंतर अनेक जे आहे ते प्रश्न जे उपस्थित झालेले होते आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला आता वेग आल्याचं बघायला मिळतोय। अनेक जे लोक शुभम खैरनारच्या संपर्कात होते अशाही पद्धतीचं माहिती मिळते आणि त्याच लोकांची आता सीबीआय कडून चौकशी केली जाणार आहे। किरण, खरं तर खैरनारच्या जे कोणी संपर्कात होते त्यांची काही माहिती समोर आली का? त्यामध्ये पालक विद्यार्थी कोणी आहेत का? अद्याप त्या संदर्भात माहिती कळू शकलेली नाहीये, पण शुभम खैरनारच्या संपर्कात असलेल्या लोकांचीच आता सीबीआय कडून चौकशी केली जाणार आहे। काही लोकांनी थेट संपर्क साधलेला आहे शुभम खैरनारशी अशा पद्धतीचं माहिती मिळते किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा शुभम खैरनारशी जे लोक संपर्कात होते असे सगळ्या लोकांची जी चौकशी आहे ती केली जाणार आहे। आता 2 दिवसांपूर्वी शुभम खैरनारचं जे ऑफिस आहे नाशिक मधलं, त्या सगळ्या ऑफिसची झाडाझडती आहे ते सीबीआय कडनं पोलिसांकडनं हे करण्यात आलेली आहे आणि आता हे लोकांची सुद्धा जे आहे आता चौकशी केली जाईल अशा पद्धतीचं माहिती मिळते। नगरमधून एका व्यक्तीला अटक केलेली आहे, त्याही व्यक्तीशी शुभम खैरनारशी एकूण संबंध होते किंवा कनेक्ट होता अशा पद्धतीचं माहिती मिळते। म्हणूनच आता या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीमध्ये आणखी काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच तपासातून आणखी काय धागेदोरे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। किरण, आमच्यासोबत अशाच पद्धतीने जोडले रहा। तर महत्त्वाची बातमी आपण खैरनार संदर्भातली पाहतोय, त्यामुळे तपासाकडे आता आपल्या सगळ्यांचंच लक्ष आहे।